नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेदूवडा। त्यासाठी मी शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, वांग, मिरची, दुधी, कांदा, टोमॅटो, डांगर आणि पडवल घेतलेला आहे। इथे मी इन्स्टंट मिक्सपासून आज फर्स्ट टाइम मेदूवडा बनवणार आहे। सो मला हे सांबरचं पॅकेट 66 रुपीजला पडलेलं आहे आणि मेदूवडाचं पॅकेट 106 रुपीजला। सो आपण ट्राय करूयात। मग इथे मी पूर्ण इन्स्टंट मिक्स घेतलेलं आहे एका पातेल्यात आणि त्याच्यात 1.5 कप पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी रेडी आहे। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी। इथे मी कट केलेले व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला ते थोडा वेळ 4 ते 5 मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, हाफ बॉईल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आहे। इथे मी टोमॅटो नाही ॲड केलेला, टोमॅटो आपल्याला एंडला ॲड करायचा आहे। आपले हाफ बॉईल करून झालेले आहेत व्हेजिटेबल। आता मी एक कढाई घेतलेली आहे, कढईत तेल टाकलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि त्याच्यात मी 4 ते 5 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे। बिकॉज जे सांबर आहे त्याच्याने 1 लिटर आणि 200 ml सांबर बनणार आहे। सो पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी आणि जे सांबर मिक्स होतं ते ॲड करून घेतलेलं आहे आणि हे हाफ बॉईल केलेले व्हेजिटेबल्स आणि टोमॅटो आत्ता ॲड केलेलं आहे मी। आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपल्याला रेडी करायची आहे। आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपलं सांबर रेडी आहे। त्यानंतर मी एका कढईत तेल घेतलेलं आहे, तेल गरम होईपर्यंत आपण इकडे मेदूवडा तयार करूयात। सो इथे मी एक गाळण घेतलेले आहे किंवा तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता। वाटीला असं पाणी लावून घ्या आणि त्याच्यानंतर असं गोल करून त्याच्यावर कन्सिस्टन्सी ठेवा आणि मध्ये एक होल पाडून घ्या, मेदूवडाचा शेप द्या। त्याच्यानंतर ते आपल्याला तेलात सोडून द्यायचं आहे आणि 2-2 मिनटं असं दोन्ही साईडनी मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त असे क्रिस्पी मेदूवडा तयार आहेत। ह्याचा जर जेन्युअल रिव्ह्यू द्यायचा झाला तर सांबर खूप टेस्टी झालं होतं, बट मेदूवडा मला एवढा असा परफेक्ट नाही वाटला। सो तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा। मला तर मी जर रिव्ह्यू द्यायचा झाला तर मी सांबरसाठी 5 आउट ऑफ 5 देईन आणि मेदूवडासाठी 4 देईन रेटिंग। सो खूप छान अशी टेस्ट लागत होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।